नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठी बालभारती यामधील पाठ क्रमांक 6 शुभ्राची परसबाग या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. पाहूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. आम्हाला हे समजले यातील प्रश्न क्रमांक 1 उत्तरे लिहा. त्यातील अ. जेवणात फळभाजी केल्यावर शुभ्रा काय करत असे? उत्तर. जेवणात फळभाजी केल्यावर शुभ्रा नाक मुरडायची, फळभाजी खात नसे. पुढचा प्रश्न आहे आ. बाबांनी बागेत कोणकोणत्या फळभाज्या लावल्या होत्या? उत्तर. बाबांनी बागेत भोपळा, वांगी, गवार, भेंडी, टोमॅटो या फळभाज्या लावल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. योग्य घटनाक्रम लावा. या ठिकाणी 4 वाक्य दिलेली आहे, त्यांचा आपल्याला योग्य घटनाक्रम लावायचा आहे. त्यातील अ. बाबांनी बाजारातून विविध भाज्यांच्या बिया आणल्या. दुसरं दिलं आहे बाबांनी रिकाम्या जागेत भाज्या लावण्याचा निर्णय घेतला. तिसरं. अंतर सोडून सरळ रेषेत बिया मातीत लावल्या. आणि चौथं वाक्य आहे सुट्टीच्या दिवशी बाबांनी जमीन साफ केली. आपल्याला योग्य घटनाक्रम लावून लिहायचं आहे. याचे उत्तर आहे या प्रकारे. पहिलं. बाबांनी रिकाम्या जागात भाज्या लावण्याचा निर्णय घेतला. दुसरं. सुट्टीच्या दिवशी बाबांनी जमीन साफ केली. तिसरं. बाबांनी बाजारातून विविध भाज्यांच्या बिया आणल्या. आणि चौथं. अंतर सोडून सरळ रेषेत बिया मातीत लावल्या. प्रश्न क्रमांक 3. रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा. त्यातील अ. बिया लावून झाल्यावर बाबांनी त्याला रोज नियमितपणे टिंबटिंब घातले. उत्तर आहे पाणी. दुसरी रिकामी जागा. शुभ्राच्या मनात भाज्यांविषयी टिंबटिंब वाढली होती. उत्तर आहे उत्सुकता. पुढची रिकामी जागा. टिंबटिंब पाहून शुभ्राचा आनंद गगनात मावेना. उत्तर फुले. आणि शेवटची रिकामी जागा. फळांच्या स्पर्शाने शुभ्राच्या चेहऱ्यावर टिंबटिंब फुलत होते. उत्तर आहे हास्य. प्रश्न क्रमांक 4. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ. शुभ्राच्या बाबांनी रिकाम्या जागेत फळबाग कशी फुलवली ते लिहा. उत्तर. सुट्टीच्या दिवशी शुभ्राच्या बाबांनी घरासमोरील रिकामी जागा साफ केली. बाजारातून विविध भाज्यांच्या बिया आणून सरळ रेषेत मातीत लावल्या. बिया लावून झाल्यावर बाबांनी त्याला रोज नियमितपणे पाणी घातले. थोड्याच दिवसात रोपे तयार झाली. मेहनत व निगा यांमुळे बाबांनी रिकाम्या जागेत छान फळबाग फुलवली. पुढचा प्रश्न बघणार आहोत. शुभ्राला झाडांचा लळा कसा लागला? उत्तर. शुभ्राच्या बाबांनी रिकाम्या जागेत फळबाग तयार केली. ते झाडांना नियमित पाणी घालत, खत घालत व त्यांची काळजी घेत असत. शुभ्राही त्यांच्यासोबत झाडांची निगा राखू लागली. त्यामुळे शुभ्राला झाडांचा लळा लागला. पुढचा प्रश्न. शुभ्रा फळभाज्या तोडायला का तयार झाली? उत्तर. आपण फळभाज्या वेळेत तोडल्या नाहीत तर त्या खराब होतात, फळे गळून पडतात, झाडे सुकतात. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी फळभाज्या शरीराला आवश्यक असतात असे वडिलांनी समजावल्यावर शुभ्रा फळभाज्या तोडायला तयार झाली. विचार कर व सांग. त्यातील पहिला प्रश्न. घरासमोरील परसबागेत फळभाज्यांची कोणकोणती रोपे लावता येतील? उत्तर. घरासमोरील परसबागेत टोमॅटो, वांगी, भेंडी, मिरची, दोडका, कारले, घेवडा, दुधी भोपळा, काकडी, पडवळ ही फळभाज्यांची रोपे लावता येतील. पुढचा प्रश्न आहे. फळभाज्या वेळेत तोडल्या नाही तर काय होईल? उत्तर. आपण फळभाज्या वेळेत तोडल्या नाही तर त्या खराब होतात, फळे गळून पडतात, फळभाज्या वाढतील किंवा कुजतील, त्यामुळे त्या खाण्यायोग्य राहणार नाही. पुढचा प्रश्न बघणार आहोत. फळभाज्या व पालेभाज्या यांच्यातील फरक सांगा.
उत्तर, फळांपासून बनणाऱ्या भाज्यांना फळभाज्या म्हणतात. उदाहरणार्थ टोमॅटो, वांगे, भेंडी, दोडका इत्यादी. आणि पानांपासून बनणाऱ्या भाज्यांना पालेभाज्या म्हणतात. उदाहरणार्थ पालक, मेथी, माठ, कोथिंबीर इत्यादी. पुढचा प्रश्न बघणार आहोत. फळभाज्या खाण्याबद्दल शुभ्रात झालेला बदल तुमच्या शब्दात सांगा. उत्तर, पूर्वी शुभ्राला फळभाज्या खायला आवडत नव्हत्या, परंतु परसबागेत स्वतः फळभाज्या लावून त्यांची काळजी घेतल्यामुळे तिला त्यांचे महत्त्व समजले. चांगल्या आरोग्यासाठी फळभाज्या खाल्ल्या पाहिजेत हे बाबांनी पटवून दिल्याने शुभ्रा सर्व फळभाज्या आवडीने खाऊ लागली. पुढचा प्रश्न चर्चा करूया. आहारातील फळभाज्यांचे महत्त्व या विषयावर मित्रमैत्रिणीसोबत चर्चा करा. उत्तर, भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. भाज्यांमधून जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ मिळतात. त्यामुळे शरीराची वाढ होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपण निरोगी राहतो. म्हणून आपल्या रोजच्या आहारात विविध भाज्यांचा समावेश असावा. पुढचा प्रश्न आहे, कंसातील योग्य शब्द निवडून खालील ओळी पूर्ण करा. या ठिकाणी कंसात काही शब्द दिलेले आहेत. पहिली रिकामी जागा, हिरवीगार नाजूक कांडी सगळे मला म्हणतात टिंबटिंब. उत्तर आहे भेंडी. दुसरं, आकाराने वाटोळा मी आहे टिंबटिंब. उत्तर आहे भोपळा. तिसरं, जरी मी आहे बालक आवडीने खातो टिंबटिंब. उत्तर आहे पालक. चौथं, कोवळी शेंग हिरवीगार ताटात शोभून दिसे टिंबटिंब. उत्तर आहे गवार. दुसरा प्रश्न, भाजी विक्रेत्याची मुलाखत घेण्यासाठी 5 ते 6 प्रश्न तयार करा. पहिला प्रश्न, तुमचे नाव काय आहे? दुसरा प्रश्न, तुम्ही किती वर्षापासून भाजी विकत आहात? तिसरा प्रश्न, तुम्ही भाजीपाला कुठून आणता? चौथा प्रश्न, कोणत्या भाज्या जास्त विकल्या जातात? पाचवा प्रश्न, भाज्यांच्या किमती कशा ठरवल्या जातात? सहावा प्रश्न, रोज तुम्ही किती तास काम करता? पुढचा प्रश्न बघणार आहोत, खेळूया शब्दांशी. प्रश्न पहिला त्यातील, गोलातील अक्षराने सुरू होणारे शब्द शोधून लिहा. या ठिकाणी अ अक्षर दिलेलं आहे गोलामध्ये. त्यापासून सुरू होणारे शब्द आहेत अनमोल, अक्षय, अभ्यास, अमर आणि अक्षर. दुसरा शब्द आहे वी. वी पासून सुरू होणारे शब्द आहे विटी, विज्ञान, विनाश, विमान आणि विजय. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. त्यातील अ, नाक मुरडणे. अर्थ, एखादी गोष्ट आवडली नाही म्हणून नाराजी दाखवणे. वाक्यात उपयोग, आईने जेवायला कारल्याची भाजी दिली तेव्हा राजूने नाक मुरडले. दुसरा आहे लुडबुड करणे. अर्थ, दुसऱ्यांच्या कामात उगाचच ढवळाढवळ करणे. वाक्यात उपयोग, बाबा महत्त्वाचे काम करत असताना छोट्या राहुलने उगीच लुडबुड केली. पुढचा आहे आनंद गगनात न मावणे. अर्थ, खूप खूप आनंद होणे. वाक्यात उपयोग, परीक्षेत पहिला क्रमांक आल्यामुळे सुमितचा आनंद गगनात मावेनासा झाला. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यांतील सर्वनाम शोधा व शब्द अधोरेखित करा. पहिलं, टिंबटिंब आईला कामात मदत करते. या ठिकाणी वाक्यातील सर्वनाम आहे मी. मी आईला कामात मदत करते. दुसरं वाक्य होतं तुम्ही रोज व्यायाम करा. या ठिकाणी तुम्ही हे सर्वनाम आहे. तिसरं, आम्ही मैदानात खेळतो. आम्ही हे सर्वनाम आहे. आणि चौथ्या वाक्यात तो गाणी गातो. या ठिकाणी तो हे सर्वनाम आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2.
एकवचन अनेकवचन. या ठिकाणी फूल दिलेलं आहे एकवचन, अनेकवचन आहे फुले. एकवचन आहे झाड, अनेकवचन आहे झाडे. एकवचन आहे फुलपाखरू आणि अनेकवचन आहे फुलपाखरे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 2. खालील शब्दांचे अनेकवचन लिहा. त्यातील अ फळ, फळे, आंबा, आंबे, घड्याळ, घड्याळे, पुस्तक, पुस्तके, पान, पाने, रस्ता, रस्ते, वही, वह्या, वाटी, वाट्या, नदी, नद्या. प्रश्न क्रमांक 3. वचन ओळखा. त्यातील अ झाड, झाड हे एकवचन आहे. दुसरं घरे, घरे हे अनेकवचन आहे. तिसरं कोंबडा, कोंबडा हे अनेकवचन आहे. आणि चौथं पत्र, पत्र हे एकवचन आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4. खालील शब्द वाचून दिलेल्या तक्त्यांमध्ये वर्गीकरण करा. या ठिकाणी कंसात काही शब्द दिलेले आहे, त्यांचे आपल्याला एकवचन आणि अनेकवचन असे वर्गीकरण करायचे आहे. बघा, खुर्ची, टाचणी, बीट, पेटी आणि टोपी हे शब्द एकवचनी आहेत, तर खिडक्या, पायऱ्या, काठ्या, चपल्या आणि फळे हे शब्द अनेकवचनी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण शुभ्राची परसबाग या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.